एक अतिशय दुःखद घटना घडलेली आहे। सासरी गेलेल्या बहिणी आपल्या लाडक्या भाऊरायाला राखी बांधण्यासाठी माहेर येत असतात। अशाच प्रकारे रक्षाबंधनासाठी माहेर आलेल्या एका विवाहित बहिणीवर मात्र काळानं घाला घातलाय। घटना काय घडली पूर्ण पाहूया। त्याआधी तुम्ही HPN मराठी न्यूज चॅनल पहिल्यांदाच पाहत असाल आणि अजूनही चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर नक्की सबस्क्राइब करा, जेणेकरून आमचे अपडेट्स लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील। तर रात्रीच्या अंधारात घरात सर्पदंश झाल्यानं महिलेचा मृत्यू झाल्याची घटना पिंपळगाव कमानी इथं घडली आहे। जामनेर तालुक्यातील गोंदेगाव तांडा येथील पूजा काशीनाथ पवार वय 21 असं मृत्यू झालेल्या विवाहितेचं नाव आहे। गोंदेगाव इथं पती 2 वर्षाचा मुलगा यांच्यासह वास्तव्यास होत्या। दरम्यान 19 ऑगस्टला रक्षाबंधन असल्यानं 3 दिवस अगोदरच पिंपळगाव कमानी इथं आई वडिलांकडे माहेरी आल्या होत्या। दरम्यान 16 ऑगस्टला रात्रीच्या सुमारास सर्वजण घरात असताना पूजा पवार यांना हाताला सर्पदंश झाला। काहीतरी चावल्याचं पूजा यांच्या लक्षात आलं। दरम्यान हातावरील दंशाची निशाणी पाहून सापानं दंश केल्याचं लक्षात येताच कुटुंबियांनी तातडीनं पूजा पवार यांना पहूर येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केलं। मात्र वैद्यकीय अधिकारी डॉक्टर पाटील यांनी तपासून पूजा यांना मयत घोषित केलं। यावेळी कुटुंबियांनी एकच आक्रोश केला। 3 वर्षांपूर्वीच पूजाचं लग्न झालं होतं। या प्रकरणी पहूर पोलीस स्टेशनला नोंद करण्यात आली आहे। मात्र रक्षाबंधन अवघ्या 1 दिवसावरती असतानाच या घडलेल्या घटनेनं संपूर्ण परिसरातून हळहळ व्यक्त केली जाते। सर्पदंशानं झालेल्या मृत्यूनंतर अवघ्या 2 वर्षाचा चिमुकला देखील आई विना पोरका झालेला आहे।